भीती बघा, आज आपण घाबरतो मोठ्याला, छोट्या झुरळाला घाबरतो, सापाला घाबरतो, भूताला घाबरतो, आजाराला घाबरतो, डॉक्टर काय सांगते आपण त्याला घाबरतो. पण या ठिकाणी जर बघितलं वाचायचं वचन, भीतीचं वचन वाचा, इतराच्या भीतीवर वाचा. भीती दुष्ट आत्म्याला आहे, माझी भीती आजाराला आहे, माझी भीती माझ्या सर्व शत्रूला आहे. मी कुणाला घाबरत नाही, मी कुणाला घाबरणार नाही, मी कुणाला भिणार नाही. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, परमेश्वर माझ्या बाजूने लढतो, परमेश्वर माझ्यासोबत आहे, मी भिणार नाही. हालेलुया. अदृश्य जगामध्ये, आत्मिक जगामध्ये हीच घटना घडत आहे. काळजीपूर्वक काय कलेक्शन आहे, मान बघा. अदृश्य जगामध्ये, आत्मिक जगामध्ये हीच घटना घडत आहे. रोज नुसतीच आहे, सैतान आम्हाला घाबरत आहे, दुष्ट आत्मा आम्हाला घाबरत आहे, दुष्ट प्राणी आम्हाला घाबरत आहे, आम्ही त्याला घाबरतो. डॉक्टर जर आम्हाला बोललो की असं केलं, असा रोग आहे, तसा रोग आहे, आम्ही घाबरतो. आता काय करायचं, आता काय करायचं, घाबरून ते रातभर विचार करून काय करायचं, घाबरतो. भीती हे स्वाभाविक आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये भीती स्वाभाविक आहे. पण त्या भीतीला सपोर्ट करणं चुकीचं आहे. का बायबलमध्ये आम्हाला अनेक वेळा वचन दिलं की भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस, मी तुझा देव आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते की प्रियनो, तुम्ही मी साधे लोक नाही, तुम्ही डेंजरस लोक आहोत. प्रियनो, सगळ्यांसाठी, या लोकांसाठी आमच्यावर कोणी जादूटोणा करू शकत नाही, आमच्यावरती कोणी जादूटोणा करू शकत नाही. जर केलं तर 7 पटीने त्याला भोगलं जाईल. प्रियनो सांगतो. हालेलुया.